प्रश्न विचार. हो सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत 50,000 कामांना मंजुरी मिळाली, त्यापैकी 24,000 कामच पूर्ण झाले आणि 26,000 कामं अजूनही अपूर्ण आहेत. आणि जी 24,000 कामं पूर्ण झाले तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी, जास्तीत जास्त ठिकाणी घरांमध्ये अजूनही पाणी येत नाही. आणि त्यामुळे हे जे राहिलेले 26,000 कामं आहेत हे आपण कधीपर्यंत पूर्ण करणार आहात आणि आतापर्यंत जी सुरू झालेली नाही ती कामंसुद्धा कधीपर्यंत पूर्ण करणार. दुसरा प्रश्न असा आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची 628 गावांमध्ये कामं सुरू आहेत, त्यापैकी 225 इतकी कामं पूर्ण झालेली आहे. आणि जी कामे अनेक गावांमध्ये कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत, ही सर्व अनियमितता संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे या तक्रारी प्राप्त कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण चौकशी समिती गठीत करणार आहात का? आणि सदरील कामांची चौकशी ही मर्यादित वेळेत आपण पूर्ण करणार आहात का? कारण आता म्हणजे मला टाईम लिमिट आपण सांगा, 3 महिने 6 महिने, कारण आता 6 ते 8 महिन्यात पुढचा उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन जाताना पाहायला आपल्याला सुद्धा नाही आवडणार. त्यामुळे आपण कालमर्यादा सांगा आणि लवकरात लवकर प्रत्येक घरात नळाद्वारे आमच्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रात सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सगळीकडे पाणी मिळणार आहे का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद सभापती महोदय. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी मांडलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की जल जीवन मिशन योजना ही चांगली आहे, सन्मान्य सदस्यांनीच मान्य केलेलं आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचे हंडे कमी करणं हा उद्देश सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा होता. आणि ही योजना आतापर्यंत सभापती महोदय महाराष्ट्रामध्ये वर्षाच्या 1,000च्या आसपास पाणी पुरवठा योजना होत होत्या, पण पहिल्यांदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 51,558 एवढ्या योजना राबवण्याचं ठरवलं आणि नळाद्वारे प्रत्येक घरी पाणी पुरवठा करण्याचं ठरवलं. आणि त्याच्या माध्यमातून 61,093 कोटी रुपये इतका खर्च ह्या योजनेला येणार. त्यापैकी 25,549 एवढ्या योजना पूर्ण झालेल्या आहेत. उर्वरित 26,000 ह्या योजना प्रगतीपथावर आहेत. आणि ह्यामध्ये दिरंगाईची अनेक कारणं आहेत. सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी जागेची उपलब्धता नव्हती, काही ठिकाणी स्थानिकांनी विरोध केला, काही ठिकाणी अनेक विभागांच्या परवानग्या नव्हत्या, काही कॉन्ट्रॅक्टरांकडून दिरंगाई झालेली आहे, उद्भव कोरडा पडलेला आहे. आपण जो प्रश्नामध्ये सांगितलं, कारण की बघा मराठवाड्याची आणि दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जाते आहे, म्हणून त्या ठिकाणी उद्भव कोरडा पडलेला आहे. परंतु ह्या सगळ्या योजनेवरती लक्ष ठेवण्यासाठी, ह्या योजनांची कामांची देखरेख करण्यासाठी आपण विभागातील अभियंता व शासनाने नियुक्त केलेल्या प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार PMCs नेमल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातूनच ह्या पूर्ण DPR बनवले गेले होते. आणि ही योजना चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं की काही ठिकाणी जेवढ्या अपेक्षित असं खोलीवरती पाईप अंथरलेले नाहीत म्हणून तुटण्याचे प्रकार होतात, पण तसं काही नाही, कारण थर्ड पार्टी ऑडिट होतं आणि तेव्हाच बिलं अदा करण्यात येतात. त्यामुळे सगळ्या निकष पाळूनच ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते झाल्याशिवाय बिलं दिल्या जात नाहीत. आणि ह्या कामांमुळे हे वेगवेगळ्या कारणांमुळे दिरंगाई झालेली आहे, पण लवकरात लवकर आपण म्हणता पुढच्या उन्हाळ्याच्या आधी. आणि मला इथं हिंगोलीच्या सन्मान्य सदस्य आहेत, यावर्षी टँकरची सुद्धा संख्या म्हणजे 4,000 मागच्या वर्षी टँकर आपण लावले होते, यावर्षी 1,566 एवढे टँकर लागलेले आहेत. लाडक्या बहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि पुढच्या उन्हाळ्याची आपण अपेक्षा केलेली आहे आणि लवकरात लवकर आपण हे पूर्ण योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.